जिल्हाभरातील क्रीडापटूंना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि सोयीचे व्हावे म्हणून नंदुरबार शहरातील मध्यवर्ती ठिकाणी टेनिस, हॉकी आणि तत्सम सर्व क्रीडा संबंधित सोयी सुविधांनी सुसज्ज असे तालुका क्रीडा संकुल निर्माण केले जात असून या महिना अखेरपर्यंत त्याचे भूमिपूजन केले जाईल आणि उभारणीला त्वरित सुरुवात केली जाईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी नंदुरबार येथे दिली आहे। युवकांना प्रोत्साहन मिळावे तसेच क्रीडा क्षेत्रातील आवड निर्माण व्हावी यासाठी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत डॉक्टर विजयकुमार गावित मित्रमंडळ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या माध्यमातून आज नंदुरबार शहरामध्ये विभागीय दोरी स्पर्धा आणि धावण्याची स्पर्धा घेण्यात आली। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, आदिवासी विकास विभागाचे स्वीय सचिव विलास लवडे, मुंबई येथील कार्यकारी अधिकारी केंद्रे नानोटे, नगरसेवक संतोष वसईकर, लक्ष्मण माळी, क्रीडा संघटनेचे ईश्वर धामणे, प्राध्यापक निकम आणि क्रीडा शिक्षक उपस्थित होते। या कार्यक्रमात विजेत्या खेळाडूंचे डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की युवकांना खेळात चांगली संधी मिळावी, त्यांनी खेळामध्ये प्रावीण्य मिळावे यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे। स्पर्धेच्या माध्यमातून शरीर सुदृढ राहण्यासाठी मदत होते। दोरी उडी धावणे अशा स्पर्धेमुळे जीवन सुदृढ राहते आणि जर शरीर निरोगी राहिले तर सर्व अडचणींवर मात करता येते। युवकांना भविष्यात चांगले प्लॅटफॉर्म मिळावे जेणेकरून खेळ या क्षेत्रात चांगले प्रावीण्य मिळवता येईल। यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन सातत्याने करायला पाहिजे, असे नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी बोलताना सांगितलं। दरम्यान दोरी उड्या क्रीडा संघटनेच्या वतीने कार्यक्रमस्थळी अत्यंत रंजक पद्धतीने दोरी उड्यांचे विविध प्रकार सादर करण्यात आले। तत्पूर्वी धावण्याच्या स्पर्धा पार पडल्या। सन्मानित खेळाडू असे पुरुष गट सीनियर 10 किलोमीटर अंतिम निकाल दिनेश सजन वसावे, चांदसैली धडगाव प्रथम 5000, खुमान सिंग जोमा ठाकरे खामला धडगाव द्वितीय 3000, भगत सिंग रामसिंग वळवी 384 असली धडगाव तृतीय 2000, महिला सीनियर 6 किलोमीटर अंतिम निकाल आरती अर्जुन पावरा अभय कॉलेज धुळे प्रथम क्रमांक 5000, शेवंत तुळशीराम पावरा HR पटेल शिरपूर द्वितीय क्रमांक 3000, सुनीता भरत पावरा RC पटेल तृतीय क्रमांक 2000, मुली ज्युनियर 5 किलोमीटर अंतिम निकाल शकीला बाशा वसावे HR पटेल शिरपूर प्रथम क्रमांक 5000 रुपये, प्रियंका फत्तेसिंग वसावे अनु आश्रम शाळा जळखे द्वितीय क्रमांक 3000 रुपये, योगिता संजय वळवी महाजन हायस्कूल धुळे तृतीय क्रमांक 2000 रुपये, मुले ज्युनियर गट 5 किलोमीटर अंतिम निकाल मोहित सोमा पावरा PB हायस्कूल शिरपूर प्रथम क्रमांक 5027 रुपये, शेखर शांताराम शिंदे नूतन मराठा विशा द्वितीय क्रमांक 3020 रुपये, रोशन ओल्या राहसे तलावडी तृतीय क्रमांक 2000 रुपये। कायदाचा बोला न्यूज नेटवर्क नंदुरबार।